तर नमस्ते मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. आणि आम्ही मटणची भाजी बनवणार आहे. माझी सिस्टर बनवत आहे. आणि हे बघा, मटणासाठी कांदा, टोमॅटो, लसूण आणि खोबरं हे सगळं बारीक करून एका तव्यावरती भाजून घेत आहे ती. आणि मिक्सरचं भांडं हे बघा थोडंसं खराब झाले, त्यामुळे ते रिपेअर करत चालले भांडं. आणि ह्या एका बाजूला मटण आहे, मटण वाफवून घेतलेलं आहे आणि रस्सा त्याचा वाफवून घेतलेला आहे आणि पाणी काढलेलं आहे ह्या बाळासाठी. हे बाळाला तिखट चालत नाही, त्यामुळे हे माझ्या सिस्टरचं बाळ आहे, त्यामुळे हे त्यासाठी काढलेलं आहे मी पाणी. ते भाजून घेत आहे. भाजून झाल्यानंतर ना हे मिक्सरमध्ये वाटणार आहे आम्ही. तर तुम्ही पाहत राहा. बघा कसा पसारा पडलेला आहे किचनवर एवढा सगळा. आणि ही माझी मम्मी आहे, ती आणि पाणी आणि भात खाते बघा. आणि हे बघा असा सगळा पसारा आहे. आमचं जरा नवीन घर आम्ही घेतलेलं आहे, त्यामुळे आम्ही हे गावाकडं थोडं सामान ठेवलेलं आहे. त्यामुळे असं तर सगळं घर आहे आमचं. आमच्या चॅनलला नक्की सपोर्ट करा तुम्ही. ओके. हे बघा, आता हा मसाला सगळा मिक्सरला वाटायला घेत आहे आम्ही. सगळा मसाला मिक्सरमध्ये डायरेक्टली गरम गरम मसाला मिक्सरमध्ये टाकायला चाललेला आहे. थोडासा तो गार झाला की वाटून घेणार आहे. गरम गरम वाटला की मिक्सरचं भांडं बिघडते लगेच, त्यामुळे त्याला गार करणार आहे आम्ही. ही म्हणते माझे व्हिडिओ नको काढू, तरी सुद्धा मी काढणार आहे तिचा व्हिडिओ बारका आणि मी करणार आहे अपलोड बघा. हे तिचं बाळ जे आहे का नाही, ती वाट बघतंय ती कधी व्हायची हिची भाजी, कधी व्हायची हिची भाजी. आणि रडतंय मगाच्यापासनं बघा. मला काय मटणाची भाजी जमत नाही, तिला चांगली जमते आणि मला कुठलीच भाजी जमत नाही, त्यामुळे मम्मी मला ओरडते जास्त. त्यामुळे तिलाच मम्मी करायला लावते. मी काहीसुद्धा कामाची नाही, मी फक्त व्हिडिओ शूट करत असते. माझी तेवढी हॉबी आहे बघा. ही मम्मीने केळं बिळं सगळे आणून ठेवलेले आहेत. आपल्या घरी खायला प्यायला काही कमी नसते बरं का मित्रांनो. ह्याच्यामध्ये आंबे आहेत, हे आंबे पण आणून ठेवलेले आहेत, केळी आहेत, अजून काय बरं दूध बीज सगळं असते घरात, काय सुद्धा खायला कमी नसते आपल्याकडं. आणि किचनच्या बाजूलाच हे मिक्सरचं भांडं लावायचं चाललेलं आहे बघा. ॲडजस्टमेंट आहे आपली. जारच्या वरती ठेवलेलं आहे मिक्सरचं भांडं. आणि हे बघा मसाला बारीक करायचं चाललेला आहे त्याच्यामध्येच. हे बघा चाललेला आहे बरं का मसाला वाटायचा. हा बघा मसाला थोडासा बारीक राहिला अजून करायचा. हे बघा असा मसाला रेडी झालेला आहे वाटण. आता ह्याच आपण भाजी करणार आहे मटणाची. हे बाळ निवांत बसले आता, तसं काय टेन्शन नाही ह्याचं. हो भाजी हो हो का. ह्याच्यामध्ये हे आहे आळणी पाणी, आणि आळणी पाणी आता हे काढून घेणार आहे कशात तरी. तसं मी आणि सिस्टर काय मटण वगैरे खात नाही, ते आमच्या मम्मीला आवडतं. मम्मीसाठी स्पेशल भाजी बनवायची चाललेली आहे आमची. आणि हे छोटंसं बाळ, ह्याला काय आपलं आळणी पाणी खातं, त्याचं काय नाही. तर बघा असं तर मटणाची भाजी बघा. तेल ओतायचं चाललंय, तेल ओतणार आहे पहिल्यांदा. तर तेल ओतून तेल पण संपलेलं आहे बघा. बरोबर आजच तेल संपले भाजी बनवताना, तरी सुद्धा आम्ही ॲडजस्टमेंट मात्र नक्की करणार. त्यात मटणामध्ये थोडी चरबी असेल, त्याचं तेल सुटेल बरोबर, म्हणून आम्ही काय जास्त तेल टाकत नाही. हे बघा एवढा मस्त मसाला झालेला आहे. एवढा सगळा मसाला आधी परतून घ्यायचा डायरेक्ट तेलात. खडा मसाला वगैरे आपल्याकडे काय तसलं नसते, सरळ डायरेक्ट तेलात मसाला तळून घ्यायचा मस्त झणझणीत. खडा मसाला सध्या नाही म्हणून टाकत नाही आम्ही.
आणलेलंच नाही बघा. पण तरी सुद्धा आम्ही मटण मसाला मात्र नक्की टाकणार. आपली सगळ्यात फेवरेट गोष्ट आहे मटण मसाला. आता ह्याला मस्त गरम गरम करून घेणार आहे मसाल्याला. ह्याला मित्रांनो, खरं ते खरं, खोटं नाही बोलत आपण. खरं ते खरं बोलतो आम्ही, खोटं बोलत नाही बरं. बाळ आळस द्यायला लागले. मम्मा मम्मा करते हे बघा. थांबित बघा बाळ बस ना, त्याला खाली मम्मी कर थोडं. हे बघा परतून घ्यायचं चाललंय मस्त. ही सिस्टर आहे बघा माझी. तुम्ही नाही बघितलं तरी मी बघणार आहे नंतर ना, काय विषय नाही. काय पण नाही टाकत आपण. कळलं. तुझं नाव सांग की. नाव काय आहे तुझं बाळा? तुझं नाव काय आहे? अगं लाजू नको तसं. तुझं नाव सांग. काय नाव आहे तुझं? शेफ आहे आपली. मटण, तिच्या हातचं मटण एक नंबर लागतं बरं का. पण तिने कसली भाजी केली तरी मटण मात्र एक नंबर लागणार. हॉटेलपेक्षाही चांगली चव लागणार आहे भाजीची. आम्ही मटण मसाल्याची पुडी हुडकत आहे आम्ही. आम्हाला उशीर झालं, मटण मसाल्याची पुडी सापडत नाही. बघा मटण मसाल्याची पुडी हुडकायची चालली आपली. तुम्ही पण हुडकू लागा जरा आम्हाला. कुठं ठेवली बघा. हसती, हिला हसा येते मटण मसाला पुडी सापडना. हे बघा बाळ थांबले. आईची भाजी कधी होते. आळस त्याला झोप आली आहे. ही मम्मी पण आली मटण मसाला. बघा मटण मसाल्याची पुडी सापडली केळ्याच्या गड्डीच्या खाली, तिथं ठेवलेली. तर इकडं मसाला थोडासा नॉर्मल करपलेला आहे. ह्याचाच तर खरा स्वाद लागतो भाजीमध्ये. तसं मी कधी भाजी खाल्ली नाही म्हणा मटणाची, तर सांगते मी. आणि हे बघा पुडी फोडून टाकायची चालली आहे. मसाल्यामध्येच आपण मटण मसाला पुडी टाकून घ्यायची आहे मटणाच्या मसाल्यातच. म्हणजे जे काय आपण वाटण केलेलं असेल त्याच्यातच. हळद पण टाकलेले आहे थोडी आधी. बघा बाळाला घेऊन चालले आहे. आपल्या नातीला घेऊन चाललेले आहे आजी. हो हा का. तवर इकडे हिने चटणी टाकली. मी तिकडे बोलूस तवर इकडे हिने चटणी टाकून घेतली भाजीत. अशी तर भाजी बनवायची असते बघा. तुम्ही पण शिकून घ्या जरा. आता डायरेक्ट ह्याच्यामध्ये मसाला झालेला आहे तयार करून. डायरेक्ट ह्याच्यामध्ये आपण आळणी पाणी आणि मटण ओतून टाकायचं आहे. आता तिच्याकडनं चुकून सगळंच आळणी पाणी पडलेलं आहे. बाळाला राहिलं नाही काय तरी काय टेन्शन नाही. आपल्याला डाळ शिजवून ठेवलेलं आहे बाळाला. तर त्याने आळणी पाणी नाही खाल्लं तरी त्याला तुकडे जरा मटण ठेवलेलं आहे. त्याचंच आळणी पाणी रिटर्न आम्ही खाल्लं. त्याचंच परत आम्ही आळणी पाणी करू शकतोय बरं का. रस्सा रेडी झालेला आहे. 2-3 तुकडे बाळाला पण ठेवणार आहे. तुम्ही पण ह्या पद्धतीने घरी भाजी बनवून बघू शकता. एकदम टेस्टी लागते. बेबी टाटा टाटा टाटा. पाणी तांब्यात एका साईडला उकळायला ठेवलेलं आहे. जरा गरम करायला आहे. तेच पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. तोपर्यंत मी तुम्हाला आमचं घर दाखवते. ह्या साईडला ही बेडरूम आहे. ह्या साईडला. आणि इथून बाहेर ही गॅलरी आहे. गॅलरी बघा किती छान आहे. आणि इथून जे बाहेर जे तुम्हाला सीन दिसतोय हा सकाळचा खूप छान दिसतो सीन.
इकडं ह्या साईडला आता बेडकं वगैरे ओरडत आहेत बरं का. खूप पाऊस चाललेला आहे आमच्या भागात इकडे. तर आजी बघा बाळाला घेऊन डान्स करत आहे. हां, बाळ पण डान्स करते बघा. पाणी आता डायरेक्ट पडले भाजीत आणि 2 शिट्ट्याला मस्त भाजीला मारून घेणार आहे. 2 शिट्ट्या. तर आमच्यासाठी मटकी सुद्धा करणार आहे सिस्टर आमच्या दोघींसाठी मटकी सुद्धा करणार आहे. आणि ती चिडली आहे माझ्यावर. तिचं म्हणणं आहे मी करावी मटकी, पण मला खूप वैताग आलेला आहे. मी खूप काम केलेलं आहे दिवसभर घरात. आज 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि हे बघा अशी तर भाजी आपली रेडी झालेली उकळते अजून. तर हे बघा असं आपली मटणाची भाजी रेडी झालेली आहे. बंद करणार आणि जेवण करून घेणार आहे आम्ही. हां, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्कीच करा. बाय बाय. काळजी घ्या मित्रांनो.